साहित्य भारती या संस्थेचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मान्यवर आहेत। माननीय मंत्री महोदयांसोबतच श्री विकास कापरे हे उपस्थित आहेत, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे। तसंच डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर ही या ठिकाणी उपस्थित आहेत। साहित्य भारतीचे प्रदेश मंत्री पृथ्वीराज तौर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या साहित्योत्सवाचे संयोजक श्री डॉक्टर संजयराव दिघे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या साहित्योत्सवाचे प्रमुख कार्यवाह डॉक्टर अनिरुद्ध नाईक हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्या साहित्योत्सवाच्या दृष्टीने संभाजीनगर शहरातली सगळी टीम ही गेल्या अनेक महिन्यापासून परिश्रम घेतले आहेत आणि आम्हाला आनंद होतो सांगायला की अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन हे केलं जात आहे। त्यामुळे प्रामुख्याने हा कार्यक्रम जो होणार आहे तो 20 तारखेला संध्याकाळी ग्रंथदिंडीमुळे साहित्य दिंडीच्या माध्यमातून सुरू होणार आहे आणि संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्यावेळी आहे। मुख्य उद्घाटन सत्र जे आहे ते 21 तारखेला सकाळी 9:30 वाजता होईल। त्याच्यामध्ये 9:30ला सर्वप्रथम सरस्वती भुवन परिसरामध्ये ग्रंथ प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं भाषा वैभव, गड किल्ले, सेल्फी पॉईंट अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या साहित्योत्सवामध्ये करण्यात आलेल्या आहे आणि 10 वाजता या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिरामजी भडकमकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी सरस्वती भुवन संस्थेतर्फे ॲडव्होकेट दिनेश वकील, सुप्रसिद्ध कवी देवीदास फुलारी, साहित्योत्सवाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विकास कापरे, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बहिराम गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी असणारच आहे, प्रांताध्यक्ष संजीव गिरासे, प्रांत कार्याध्यक्ष उमेश काळे आणि निमंत्रक डॉक्टर संजयराव दिघे, कार्यवाह अनिरुद्ध नाईक हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि या एकूण साहित्योत्सवाचं उद्घाटन यामध्ये होणार असून याच्यावर बीजभाषण प्रामुख्याने जे होणार आहे ते अभिरामजी भडकमकरांचं होणार आहे की ज्याने या सगळ्या साहित्योत्सवाची एकूण दिशा काय, साहित्य क्षेत्रामध्ये युवकांचा सहभाग कसा वाढवता येईल या संबंधीचे काही विचार ते या ठिकाणी मांडणार आहे। वेगवेगळ्या प्रकारची सत्र देखील, चर्चासत्र देखील आपण या ठिकाणी केलेली आहेत। त्यात राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचं योगदान असा एक विषय आहे। त्याचं प्रमुख अध्यक्ष जे असणार आहेत ते इंद्रजित देशमुख असणार आहेत। त्यामध्ये डॉक्टर बहिराम गायकवाड, प्रदीप ढवळ अशी अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर या निमित्ताने आम्ही एक वेगळा प्रयोग जो केलेला आहे तो म्हणजे नाट्यछटा हा एक दुर्लक्षित साहित्यिक प्रकार, याला उजाळा देण्याच्या दृष्टीने नाट्यछटा लेखन आणि वाचन स्पर्धा, सादरीकरण स्पर्धा याचंही आयोजन केलेलं आहे। अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश आणि देवगिरी प्रांत आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या वतीने येत्या 20, 21, 22 फेब्रुवारीला राज्यस्तरीय साहित्योत्सवाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। या साहित्योत्सवाचं उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, नाटककार अभिरामजी भडकमकर यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। तसंच सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील हे सुद्धा यामध्ये असणार आहे। या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे आपण केलेलं आहे। नाविन्यपूर्ण कार्यक्रम काही आहेत, यात विविध विषयांवरची चर्चासत्र, प्रामुख्याने राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचं योगदान, त्यानंतर 21व्या शतकात स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती, सोशल मीडिया संबंधीचं एक आजची समाज माध्यमं आणि हातात विश्व मनात प्रश्न, या अनेक प्रकारचे चर्चासत्र यामध्ये असतील। महाराष्ट्रातील विदर्भापासून गोव्यापर्यंतच्या अनेक युवा साहित्यिकांचा सहभाग यामध्ये असणार आहे। त्याचबरोबर अनेक प्रकारचे विशेषतः
अभिरूप न्यायालय एक आगळावेगळा कार्यक्रम, नाट्यछटांचं सादरीकरण असा एक आगळावेगळा कार्यक्रम आपण यामध्ये केलेला आहे। आणि या सगळ्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील युवा साहित्यिक जवळपास प्रयत्न आमचा असा आहे की 1000 साहित्यिक यामध्ये उपस्थित राहावेत असं आम्ही नियोजन या पद्धतीनं केलेलं आहे। हा कार्यक्रम कुठे होणार? हा कार्यक्रम येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व प्रकारच्या निवास व्यवस्था देखील आसपासच्या परिसरामध्येच केलेल्या आहे।